सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 3 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे विषय व्यवस्था निरूपण। या लीळेमध्ये महादाईसा प्रश्न करतात स्वामींना, जे वेद पुराण आहेत, हे जे शास्त्र आहेत अन्य संप्रदायातले, ते शास्त्र आपल्याला ऐकता येतील किंवा नाही, हा प्रश्न महादाईसांनी विचारलेला आहे। यावर स्वामी छान असं निरूपण करतात महादाईसांना की ईश्वर धर्मातल्या साधकांनी वेद पुराण जे काही इतर शास्त्र आहेत ते ऐकावे किंवा नाही। ही पहिली लीळा आहे। दुसरी लीळा आहे स्वामी महादाईसांना कलियुगाच्या धर्माविषयी निरूपण करतात। कलियुगातले कोणते धर्म आहेत, कलियुगामध्ये कसे कसे प्रसंग उद्भवणार आहेत, या कलियुगाचा अंत कसा होणार आहे, काय काय विपदा या मनुष्यावर येणार आहेत, आणि या मनुष्याची वयोमर्यादा कलियुगाच्या शेवटपर्यंत किती राहणार आहे, मनुष्य किती उंचीचे होतील, त्यांची हाईट काय असेल आणि किती दिवसात मरतील ते, हे सर्व स्वामींनी या चरित्रामध्ये सांगितलेलं आहे। ज्या चरित्राचं शीर्षक आहे महादाईसा कली धर्म निरूपण। स्वामींनी महादाईसांना कलियुगाच्या धर्माविषयी निरूपण केलेलं आहे। असं सुंदर असं चरित्र आपण आज पाहणार आहोत। अत्यंत ज्ञानवर्धक आजचा व्हिडिओ होणार आहे, ज्यामधून तुम्हाला भरपूर असं ज्ञान प्राप्त होणार आहे। कलियुगाच्या धर्माविषयी, अधर्माविषयी, यामध्ये कसं वर्तन करावं, यामध्ये जन्मल्यानंतर काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, तर हे सर्व आज तुम्हाला माहिती मिळणार आहे। त्याचबरोबर महादाईसांनी पुन्हा प्रश्न केला की युगधर्म कसे आहेत, त्या संदर्भामध्ये पण स्वामींनी निरूपण केलेलं आहे। तर हे सर्व इत्यंभूत निरूपण मी तुम्हाला आज सविस्तरपणे सांगणार आहे। तरी आजचा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहावा, तरच तुम्हाला हे आजचं ज्ञान सत्र व्यवस्थित समजेल। आणि अर्धवट सोडून गेला व्हिडिओ तर तुम्हाला अर्धवट ज्ञान प्राप्त होईल। आणि म्हणून जेव्हा व्यवस्थित तुमच्याकडे वेळ असेल अर्ध्या पावन तासाचा, त्यावेळेसच हा व्हिडिओ चालू करून ऐका, पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला सविस्तर ज्ञान प्राप्त होईल। तिसरी लीळा आहे चिंचकरंटा अन्न निष्पत्ती महादाईसा विस्मयो। चिंचकरंट्यामध्ये अन्नाची निष्पत्ती महादाईसांनी पाहिली आणि महादाईसा आश्चर्यचकित झालेल्या आहेत। कशामुळे आश्चर्यचकित झाल्या हे आपण आज सविस्तर पाहणार आहोत। तर अशा प्रकारे हे तिन्ही चरित्र तुम्हाला स्वामींचे नक्कीच आवडणार आहेत, आणि म्हणून लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांच्याही ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल। आणि असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे। या चॅनलवर मी असेच नवनवीन स्वामींचे चरित्र अपलोड करत असतो। ज्या लीळेंच्या श्रवणामुळे, ज्या चरित्रांच्या श्रवणामुळे तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडत असते। आणि म्हणून असे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुमच्याकडून सुटू नये असं तुम्हाला वाटत असेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यातील सर्व व्हिडिओ तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील। सबस्क्रिप्शन जे आहे ते निशुल्क आहे, 1 रुपयाही तुम्हाला मोजण्याची आवश्यकता नाही। जे नवीन दर्शक आलेले आहेत त्यांच्यासाठी ही सूचना आहे, जे जुने दर्शक आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं असेलच तर त्यांनी पुन्हा चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला ऑलरेडी दररोज चरित्र ऐकायला मिळत आहेत। मागच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, स्वामींनी महादाईसांचं नामकरण अनुभव देव असं का केलं? या प्रश्नाचं उत्तर काय हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या YouTube चॅनलमध्ये। आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 447, विषय व्यवस्था निरूपण। स्वामींनी विषय व्यवस्थेविषयी निरूपण केलेलं आहे। गणपती मढी अवस्थान। स्वामींचं अवस्थान पैठण येथे गणपत मठामध्ये आहे। महादाईसी पूसिले, महादाईसांनी प्रश्न केला, जी जी येथचे आसी वेद पुराण शास्त्रे ऐको येती ऐसे काही आती। महादाईसा प्रश्न करतात स्वामींना की जी जी येथचे आसी म्हणजे जे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे भक्त आहेत त्यांना
वेद पुराण जे काही शास्त्र आहेत इतर ते ऐकता येतील का, असं काही आहे का बरं की त्यांना ऐकता येतील ते शास्त्र? सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात, बाई विषय व्यवस्था करो जाणे तयासीची ऐको ये. स्वामी म्हणतात, बाई ज्याला विषय व्यवस्था करता येते त्यालाच हे शास्त्र ऐकता येते अन्य संप्रदायाचं. जो विषय व्यवस्था करो नेणे तयासी ऐको नये, ज्याला विषय व्यवस्था करता येत नाही त्याने ते शास्त्र ऐकू नये. विषय व्यवस्था कोणाला करता येते? जो जरठ आहे, जो ज्ञानी आहे त्याला विषय व्यवस्था करता येते. आता विषय व्यवस्था म्हणजे काय बरं नेमकं? जसं आता एक उदाहरण देतो मी तुम्हाला. श्रीकृष्ण महाराज द्वापार युगामध्ये पळून जातात रणभूमीवरून. ज्यावेळेस जरासंध येतो 18व्या वेळेस, त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज पळून जातात. जो कोमळ आहे तो काय म्हणेल, अरे श्रीकृष्ण तर पळून गेला त्या जरासंधाला पाहून, त्याच्या सैन्याला पाहून, त्या काळयवनाला पाहून श्रीकृष्ण तर पळून गेला. हा कसला आला ईश्वर? ज्याला काही ज्ञान नाही त्याला असं वाटेल, हा तर माझ्यासारखाच एक जीव आहे, घाबरला आणि पळून गेला. मलाही भीती वाटते, 4 चौघ जास्त माणसं मारायला आले अंगावर तर मीही पळून जातो. मग तसाच श्रीकृष्णही पळून गेला. मग हा कसला आला ईश्वर? असा जो नवीन आहे, कोमळ आहे, त्याला असं वाटेल. आणि जो जरठ आहे, त्याला ज्ञानपूर्ण आहे, त्याला सर्व माहिती आहे श्रीकृष्ण महाराजांची ती लीळा, तर तो काय म्हणेल, श्रीकृष्ण महाराजांची ती लीळा होती. महादेवाने त्या जरासंधाला वर दिला होता की श्रीकृष्ण महाराजांवर तुला विजय तर प्राप्त करता येणार नाही, परंतु तुला पाहून एकदा पळून जातील, एवढं मी करू शकतो. असं महादेव जो आहे तो वर देतो जरासंधाला. कारण जरासंधाने उग्र तपश्चर्या केलेली असते आणि मग आता एवढी तपश्चर्या केली, महादेव प्रसन्न झाला, मग त्याला काहीतरी द्यावं लागेल ना त्या देवतेला. म्हणून त्या महादेवाने सांगितलं होतं, फक्त एकदा श्रीकृष्ण महाराज तुला पाहून पळून जातील एवढं करू शकतो मी. जरासंध तर म्हटला होता की मी त्या कृष्णावर विजय प्राप्त करू शकेल, एवढं सामर्थ्य द्या मला. महादेव म्हणाला, असं शक्य नाही. अरे श्रीकृष्ण भगवंत सकळ राजावर विजय प्राप्त करू शकतात, श्रीकृष्णावर कोणी विजय प्राप्त करू शकत नाही. मग जरासंध म्हणतो, मग असं जर आहे तर कशाला प्रसन्न झाले तुम्ही, जर मला काहीच देऊ शकत नाही तर? मग महादेव म्हणतो, मी एवढं तर काही देऊ शकत नाही तुला वर की तू श्रीकृष्णावर विजय प्राप्त करू शकशील. एवढं करू शकतो की श्रीकृष्ण महाराज तुला पाहून पळून जातील, एवढा वर देऊ शकतो. जरासंधाला वाटते काय हरकत नाही, तेवढं मला सांगायला तर होईल 4 चौघामध्ये की कृष्ण मला घाबरून पळून गेला, कृष्ण मला घाबरून पळून गेला. आणि मग जरासंध म्हणतो, काय हरकत नाही, मला घाबरून पळून तर जाईल तो. तर हे सर्व ज्याला ज्ञान आहे तो काय म्हणेल, श्रीकृष्ण महाराजांनी ती लीळा केली, महादेवांनी विनंती केली होती श्रीकृष्ण महाराजांना की मी वर दिलेला आहे जरासंधाला, तर कृपया करून तुम्ही एकदा पळून जा त्याला पाहून. महादेवाची विनंती होती आणि म्हणून श्रीकृष्ण महाराज पळून गेले. जो ज्ञानी आहे, जो जरठ झालेला आहे, त्याला हे सर्व माहिती असते. तो कधी म्हणणार नाही की श्रीकृष्ण महाराज पळून गेले, माझ्यासारखेच होते, ते एक जीव होते. तर जे ज्ञानी आहेत ते विषय व्यवस्था करू शकतात. आणि असे जे ज्ञानी आहेत त्यांनी इतर शास्त्र जरी ऐकलं तरी त्यांच्या मनामध्ये काही वेगळा भाव येणार नाही की कृष्ण महाराज एक जीव होता किंवा परमेश्वर अवतार जे झाले ते पण एक देवताच होते, त्यांची भक्ती केली काय, देवतेची भक्ती केली काय, सारखंच आहे, असं त्याच्या मनामध्ये येणार नाही इतर शास्त्र ऐकले तरी पण. कारण या जरठ ज्ञानीयाला तेवढं ज्ञान आहे, तेवढी श्रद्धा परमेश्वरावर आहे, त्याची श्रद्धा डगमगणारी नाही. तर असे जे जरठ ज्ञानी आहेत त्यांना शास्त्र ऐकता येईल. वेद असेल, पुराण असेल, जे काही षडशास्त्र असतील ते ऐकता येतील असं स्वामी म्हणतात. कोमळाने ऐकू नये. जे कोमळ आहेत ते म्हणतील हे परमेश्वर अवतार नाहीत, कृष्णासारखे पळून जाणारे ते जीवच आहेत. आणि म्हणून कवळ्या माणसाने असं काही ऐकू नये. जे जरठ ज्ञानी आहेत त्यांना ऐकता येईल असं स्वामी व्यवस्थितपणे महादाईसांना निरूपण करतात. विकल्पू संचरे हो काजी. आणि कोमळ ज्ञानी याने जर ऐकलंच तर काय होईल, विकल्प संचरे, मनामध्ये विकल्प येऊन जाईल की अरे परमेश्वर देवता सारखीच आहे, परमेश्वर तर पळून गेले, ते कृष्ण तर पळून गेला होता, मग देवता पण कधी कधी अशा पळून गेलेल्या आहेतच. त्या इंद्राने तर स्वतःच स्वर्गाचं साम्राज्य सोडून पळून गेला होता. रावणाचं राज्य त्या स्वर्गावर चालायचं, इंद्रही पळून गेला, कृष्णही पळून गेला. असं म्हणून कोमळ ज्ञानी जे आहेत ते म्हणतील देवता परमेश्वर सारखेच आहेत, असा विकल्प संचार होईल त्यांच्या मनामध्ये. म्हणून कोमळाने अशी इतर शास्त्र ऐकू नये. जे जरट आहेत, जरट ज्ञानी, त्यांना ऐकता येईल कारण ते दृढ झालेले आहेत परमेश्वरावर, दृढ श्रद्धा आहे परमेश्वरावर, दृढ अशी भक्ती आहे परमेश्वरावर. म्हणून जरट ज्ञानी ऐकू शकतात, कोमळ ज्ञानी ऐकू शकत नाहीत. महादाईसा म्हणतात, हो का जी, ठीक आहे.
आणि महादाईसा दररोज शास्त्र ऐकायला जायच्या इतर मंदिरांमध्ये, जे काही पुराण चालायचे मंदिरामध्ये. आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलेलंच आहे, महादाईसा पुराण ऐकोणी आली, असं आपण बऱ्याच ठिकाणी वाक्य पाहिलं. महादाईसा पुराण ऐकायला जायच्या. कारण काय, तर त्या जरट झालेल्या होत्या. महादाईसांची दृढ श्रद्धा होती चक्रधर स्वामींवर आणि म्हणून त्यांना काही फरक पडत नव्हता. उत्तरार्ध लीळा क्रमांक 448. आता या चरित्रामध्ये तुम्हाला कलियुगाच्या धर्माविषयी ऐकायला मिळणार आहे. किती या कलियुगामध्ये बदलाव होणार आहे, किती भयंकर अशी परिस्थिती निर्माण होणार आहे कलियुगामध्ये, हे सर्व तुम्हाला या चरित्रामध्ये ऐकायला मिळणार आहे. महादाईसा कळीधर्म निरूपण. महादाईसाला स्वामींनी कलियुगाच्या धर्माविषयी निरूपण केलं. कलियुगामध्ये कशी व्यवस्था राहणार आहे, भविष्यामध्ये काय काय बदल होणार आहेत. काय बदल होणार आहेत समोर पाहूया. महादाईसे पुराण ऐकती. बघा आलं की नाही वाक्य इथे. महादाईसा पुराण ऐकून आल्या. ते पुराणी कळीचा अंती ऐसे ऐसे वर्तेल ऐसे ऐकिजे. महादाईसांनी ऐकलं की कळियुगाच्या अंती असं असं वर्तणार आहे या भूतलावर. मग गोसाव्या ते पुसिले. मग स्वामींना विचारलं महादाईसांनी, जी जी कळीचा अंती ऐसे ऐसे वर्तेल ते साच जी. महादाईसा स्वामींना येऊन प्रश्न विचारतात, जी जी मी पुराणांमध्ये असं ऐकलं की कळियुगाच्या अंती असं असं वर्तणार आहे, हे खरं आहे का? सर्वज्ञे म्हणितले. स्वामी म्हणतात साच बाई. स्वामी म्हणतात बाई अगदी बरोबर, असंच वर्तणार आहे. वर्तेल बाई, तुम्ही म्हणताय तसं वर्तणार आहे. कळीचा अंती शिवाले विष्णू ग्रहे लोपती. कळियुगाच्या अंती शिवालय म्हणजे महादेवाचे मंदिर, विष्णुग्रहे म्हणजे विष्णूचे मंदिर, लोपती म्हणजे लोप पावतील. मैराळ क्षेत्रपाळ ये स्थाने होती. मैराळ आणि क्षेत्रपाळ जे आहेत यांचेच फक्त लोक पाया पडतील आणि यांच्याच क्रिया करत राहतील. जे मैराळ वगैरे जे देवता आहेत, क्षेत्रपाळ आहेत, यांचं मात्र व्यवस्थित विधिविधान लोक करतील. कळियोगीचा अंती कवणी मार्ग न वर्तती. कळियुगाचा अंती कोणतेच मार्ग वर्तणार नाहीत. कवणी धर्माधर्म न वर्तती. कोणतेच धर्माधर्म वर्तणार नाहीत. सर्व काही लोप पावेल. वर्णा वर्ण लोपती. कलियुगाचा प्रकोप एवढा भयंकर असेल की वर्ण अवर्ण हे सर्व लोपून जाते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4 वर्णाची निर्मिती जे श्रीकृष्ण महाराजांनी केलेली आहे हे सर्व लोपून जाणार आहे. आता काही आपल्या दर्शकांना असं वाटू शकते, श्रीकृष्ण महाराजांनी कुठे निर्मिती केली ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4 वर्णाची? आणि आजकाल आपण पाहतो आपल्या महानुभाव पंथामध्ये उठलं की सुटलं कोणी पण असा अज्ञानी जरी असला तरी तो भजनं लिहित आहे, रेकॉर्डिंग करत आहे म्युझिक स्टुडिओमध्ये आणि पब्लिश करत आहे. त्यामध्ये मग ते नवीन जे आता कवी निघालेले आहेत ते म्हणतात की चक्रधर स्वामींनी वर्ण व्यवस्था तोडण्यासाठीच अवतार घेतला. पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्हाला असं वाटेल हे काय सांगताय असं. तुम्हाला प्रमाण देतो मी. उगच हवेतल्या गप्पा कधीच मारत नाही मी. प्रमाण देतो मी तुम्हाला. तुम्ही मानता की नाही श्रीकृष्ण महाराज परमेश्वर अवतार? तुम्ही मानताना श्री चक्रधर स्वामी पण परमेश्वर अवतार होते. दोघही परमेश्वर अवतार आहेत. मग दोघेही अवतार एकमेकाच्या विरोधात होऊ शकतील का? तुम्हीच तुमच्या मनाला प्रश्न करा. माणसं होऊ शकतील एकमेकाच्या विरोधात. परमेश्वर अवतार कधीही एकमेकाच्या विरोधात कार्य करत नसतात. श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये स्पष्ट म्हणतात, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागश तस्य कर्तारमपिमाम विद्य कर्तारमव्ययम. श्रीकृष्ण महाराज म्हणतात चातुर्वर्ण्यम मया सृष्टम. श्रीकृष्ण महाराज म्हणतात ही जी माझी सृष्टी आहे, ही मी तयार केलेली जी सृष्टी आहे, या सृष्टीमधले 4ही वर्ण मी तयार केलेले आहेत. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, 4ही वर्ण मी तयार केलेले आहेत या सृष्टीमधले. परंतु ते वर्ण कसे ठरवलेत श्रीकृष्ण महाराजांनी? तर गुण कर्म विभागश. गुणाने आणि कर्माने याची विभागणी केलेली आहे मी. जन्माने विभागणी नाही केली. राजपुताच्या पोटी मुलगा जन्माला आला म्हणजे तो राजपूत आणि क्षत्रियच होईल, किंवा मराठ्याच्या पोटी मुलगा जन्माला आला तो क्षत्रियच होईल असं नाही. श्रीकृष्ण महाराज स्पष्ट म्हणतात मी विभागवारी जन्माने नाही केली, तर मी गुणाने आणि कर्माने विभागवारी केलेली आहे. आणि म्हणून तर आपल्याला दिसते आपल्या या आर्यावर्तच्या परंपरेमध्ये की वाल्या कोळीसारखा एक दरोडेखोर रामायणासारखा श्रेष्ठ ग्रंथ लिहू शकतो. तो एक कोळी होता. भागवत ग्रंथ ज्यांनी लिहिला, महाभारत ग्रंथ ज्यांनी लिहिला, ज्या ग्रंथांमधून आपल्याला श्रीमद भगवद्गीतेसारखं एवढं मोठं काव्य मिळालं, एवढा मोठा ग्रंथ मिळाला, ते वेद व्यास ऋषी ते पण एका कोळीनीचे सुपुत्र होते, जिचं नाव मत्स्यगंधा होतं. कोळीनीचे पुत्र होते, परंतु एवढे श्रेष्ठ झाले त्यांच्या विद्वत्तेने. त्यांना कोणी हिणवते का? नाही.
कारण ते भगवान वेदव्यास झाले, लोक त्यांना भगवान म्हणायला लागलेले होते, एवढे श्रेष्ठ झाले ते लोकांसाठी. तर यावरून आपल्याला काय लक्षात येते, तर पूर्वीच्या काळामध्ये गुणाने आणि कर्माने विभागणी व्हायची. त्या व्यक्तीचे गुणकर्म कसे आहेत, त्या व्यक्तीचं कर्तृत्व कसं आहे, त्यानुसार त्याचा वर्ण ठरवला जायचा. अशी वर्ण व्यवस्था होती पूर्वीच्या काळामध्ये, श्रीकृष्ण महाराजांची तयार केलेली. कारण गीतेमध्ये स्पष्ट देव म्हणतात, गुणकर्म विभागश तस्य कर्तारमपि मां विद्या कर्तारमव्ययम्, त्याचा करता धर्ता मीच आहे असं स्पष्टपणे श्रीकृष्ण महाराज म्हणतात. मग तुम्ही सांगा, श्रीकृष्ण भगवंत असं म्हणतात आणि चक्रधर स्वामी ही वर्णव्यवस्था तोडण्यासाठी अवतार कार्य करतात असं आपले काही अज्ञानी कवी म्हणतात, मानभाव पंथातले. तर हे अज्ञानी कवींनी जे काव्य तयार केलेले आहेत, वर्ण व्यवस्था मोडून आमकं केलं तमकं केलं, हे काव्य कधीही ऐकू नये, हे भजन कधीही ऐकू नये तुम्ही, तुमचा बुद्धिभेद होऊन जाईल. श्री चक्रधर स्वामींनी स्पृश्यता अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कार्य केलं, वर्ण व्यवस्था मोडण्याचं कार्य सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी कधीही केलं नाही. कारण श्रीकृष्ण महाराजांनी ती वर्णव्यवस्था तयार केलेली आहे. एका परमेश्वर अवताराचं कार्य दुसरे परमेश्वर अवतार मोडीत काढतील असं कधीही घडत नसते. उदाहरण जसं मी तुम्हाला दिलं की कोळ्याच्या पोटी जन्माला येऊन ते ब्राह्मणत्व प्राप्त करू शकतात व्यास ऋषी आणि वाल्मिक ऋषी, तसंच ब्राह्मणाच्या पोटी येऊन हीन होऊ शकतात. याची उदाहरणं भरपूर आहेत. पांचाळेश्वर जे स्थान आहे त्याच्या जवळच एक कडारोकडा स्थान आहे आपलं. तर त्या कडारोकड्यापाशी एक राजधानी होती पूर्वीच्या काळामध्ये, त्रेतायुगामध्ये, कुंभ आणि निकुंभ या दैत्यांची. ते ब्राह्मणाचे पुत्र होते, परंतु गुणाने आणि कर्माने ते आसुर ठरले होते. तर त्यांचा निपात केला पांचाळ राजाने. पांचाळ राजाने म्हणजेच पांचाळ राजाच्या पुत्रांनी केला, परंतु पांचाळ राजाने त्यांना मार्गदर्शन केलं होतं. तर एकंदरीत आपण असं म्हणू शकतो, त्यांनी मिळून सर्वांनी त्या कुंभ निकुंभाचा संहार केला. शेवटी असुरच ठरले की नाही ते कुंभ निकुंभ. ब्राह्मणाचे पुत्र असले म्हणून काय झालं, रावण हा ब्राह्मणाचा पुत्र होता, सर्व लोक त्याला असुरच म्हणतात की नाही. तर आपली परंपरा सांगते आपण गुणाने आणि कर्माने विभागणी करतो, हे श्रीकृष्ण महाराजांची व्यवस्था आहे सृष्टीमधली. तर अशी भरपूर उदाहरणं आहेत, मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही, आपल्याला चरित्र पूर्ण करायचं आहे. थोडक्यात तुम्हाला मी समजावण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला सर्व व्यवस्थित समजलं असेल असं गृहीत धरून आपण लीळेकडे वळूया. तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी काय म्हणतात बघा, देवाने सांगितले बरं का, चक्रधर स्वामी जे बोलतात तेच सांगत आहे मी. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, कलियुगाच्या शेवटी वर्णावर्ण लोपती. म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्यावेळेस हे बोलत होते, वर्ण व्यवस्था व्यवस्थित होती त्या काळामध्ये, हे आपल्याला स्पष्ट दिसते. आणि कलियुगाच्या प्रकोपामुळे वर्णव्यवस्था लोपणार आहे असं देव समोर सांगतात. म्हणजे वाईट घडणार आहे, हे वर्णव्यवस्था लोपणं म्हणजे वाईट घटना आहे, कलियुगाच्या प्रकोपामध्ये हे लोप पावणार आहे असं चक्रधर स्वामी स्पष्ट सांगतात. सुविद्या न वर्तती, चांगल्या विद्या कोणाला आठवणार नाहीत. सत्य विद्या न स्फुरती, चांगल्या विद्या कोणालाही आठवणार नाहीत. कुविद्या स्फुरती, कुविद्या स्फुरणार फक्त. कलियुगी विद्यावंत नाही, कलियुगामध्ये विद्यावंत चांगले वर्तणार नाहीत, जे समाजाचं भलं करतील. कलियुगी आगमन वर्तेती, कलियुगामध्ये आगम वर्तणार नाहीत. उत्तरापंथे तंत्रशेषु वर्ते, उत्तरपंथे काहीतरी एक आगमांचा अंश वर्तेल. कलियुगी विखोआती परी विषया नाही, कलियुगामध्ये विखो पदार्थ असतील परंतु विषया नाही, म्हणजे विषयोपभोग कसा घ्यावा याची अक्कलच राहणार नाही लोकांना असं देव म्हणतात. हे राय मंडळी का आदी करून सकळ ही निरोध परिहार ये किंगा. जे काही विषयोपभोग लोक घेत आहेत यांना काही डोकं नाही विषयोपभोग कसा घ्यावा असं देव म्हणतात. जे राजे लोक पण आहेत ते फक्त स्वतःच्या निरोधाचा परिहार करतात, वास्तविक पाहता विषयोपभोग कसा घ्यावा यांचं त्यांना ज्ञान नाही. कलियुगी तस्करत्व पुष्कळत्व हा धर्मस्वरूपी न वर्ते ऐसा विरळा. कलियुगामध्ये तस्करत्व पुष्कळत्व हा धर्मस्वरूपी न वर्ते असा विरळाच राहणार आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी तस्करत्व पुष्कळत्व काही ना काही अंशी राहणारच आहे. कलियुगी पतिव्रता हा धर्म न वर्ते, कलियुगामध्ये पतिव्रता हा धर्म पूर्वीच्या काळामध्ये जसा वर्तायचा तसा वर्तणार नाही. जी जी तरी देखी जताय, महादेसा म्हणतात जी जी पतिव्रता धर्म तर आम्हाला दिसतो. सर्वज्ञ म्हणितले अवकाशू नाही, प्रार्थिता न ऋणाही म्हणून चुके. स्वामी म्हणतात बाई कोणाला तेवढा वेळ नाही, प्रार्थिता म्हणजे प्रार्थना करणारा नर नाही म्हणून चुके. जे काही व्यभिचार आहे तो चुकतो त्यामुळे. अधर्मशील राये होती, जे राजे लोक आहेत तेच अधर्मशील होतील. पापरता प्रजा होती, पापरूप प्रजा होईल. राजा पिढलिया प्रजा साजा विंझा शरण जातील. प्रजाच पापरूप होऊन जाईल देव म्हणतात पुढे चालून. जसं आपण पाहतो आता मतदान आलं की जे लोक 1000-1200 घेऊन
किंवा दारूच्या बाटल्या घेऊन मतदान करतात, त्या लोकांविषयी देव बोलत आहेत. ही प्रजा म्हणजे पापरूप आहे. खरा राजा निवडायचा आहे आपल्याला, जे आपला देश व्यवस्थित चालवेल. आणि त्यावेळेला जर आपण पैसे घेऊन, काही वस्तू घेऊन जर मतदान करत असेल आपण, तर नक्कीच आपण व्यवस्थित माणसाची निवड करू शकणार नाही. म्हणून लक्षात असू द्या, मतदान जर करायचं असेल तर जो व्यक्ती आपल्या धर्माची गोष्ट करेल, जो व्यक्ती आपल्या राष्ट्राविषयी चांगले विचार ठेवेल, आपलं राष्ट्र कसं उन्नत होईल, आपलं राष्ट्र कसं परम वैभवाला प्राप्त होईल, आपलं राष्ट्र पूर्वीप्रमाणे कसं विश्वगुरु बनेल, याचा जो विचार करतो अशा व्यक्तीला मतदान केलं पाहिजे. आणि जर आपण असा विचार करून मतदान करत नसेल तर आपण पापरूप झालेलो आहोत असं आपल्याला म्हणावं लागेल. आता काही लोकांना वाटेल हे काय मध्येच घातलं मतदान, हे ते, हे जे असे विचार करतात ना लोक, मी त्यांचा विचार कधी करत नाही. आपल्याला जर आपल्या पुढच्या पिढीला एक चांगला समाज द्यायचा असेल, चांगलं राष्ट्र द्यायचं असेल पुढच्या पिढीसाठी, तर हा विचार करणं गरजेचं आहे. कुणाला वाटत असेल राजकारणाच्या गप्पा होत आहेत, वाटू द्या, मला काही फरक पडत नाही. परंतु तुम्हाला योग्य मार्गदर्शन होणे गरजेचं आहे. आणि म्हणून मी सांगत आहे, तुम्ही पापरूप प्रजा होऊ नका. देव काय म्हणतात, पापरता प्रजा होती. तुम्ही जर काही आमिषाला बळी पडून मतदान करत असाल तर तुम्ही पापरूप झालेला आहात. आणि म्हणून कोणतंही आमिष न घेता, कोणत्याही आमिषाला बळी न पडता योग्य नेता पाहून मतदान करणे, तरच तुम्ही एक जागरूक नागरिक आहात, जागरूक प्रजा आहात. जी प्रजा देव देश धर्माचा विचार करते अशी प्रजा अभिप्रेत आहे देवाला पण. आणि म्हणून आपल्याला जर येणाऱ्या पिढीसाठी एक चांगलं वैभव संपन्न राष्ट्र जर दाखवायचं असेल तर आपल्याला योग्य व्यक्तीला मतदान करणं आवश्यक आहे. नाहीतर तुम्ही सांगा, जे लोक म्हणतात आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, आम्हाला धर्माचंच घेणं देणं नाही, तर अशा व्यक्तीला मतदान करून काय फायदा आहे? त्या राजकारणी व्यक्तीला जर धर्माचं नाव घ्यायला भीती वाटत असेल तर त्याच्यासारखा अधर्मी कोणी नाही. तशा व्यक्तीला चुकूनही मतदान करू नये. जो व्यक्ती धर्माचं नाव घेतो त्याला मतदान केलं पाहिजे. आता काही जणांना वाटू शकते ही लोकशाही आहे, तर तुम्हाला या लोकशाहीमधली महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो. लोकशाही म्हणजे काय आहे बरं? हे काय तत्वाला धरून आहे का? नाही. मुसलमानाचे माणसं एक दाम्पत्य आहे, परंतु 12, 13, 14, 15 त्यांना लेकरं असतात. उद्या चालून 80 कोटी मुसलमानाचे झाले, त्यांना गाय कापून खावायची वाटते, तर ते लोक मतदान करतील मुसलमानांनाच, अकबरुद्दीन आयुसी सारख्यांना, आणि त्याला पंतप्रधान जर करतील. आणि तुमच्या गल्लोगल्ली जर गायी कापून खात असतील ते लोक, तर ही लोकशाही फायद्याची आहे का? धर्माला धरून नाही ना लोकशाही. महाभारताला जर पाहायला गेलं आपण, महाभारताच्या युद्धामध्ये जर आपण म्हटलं असतं की नाही लोकशाहीप्रमाणे या युद्धाचा निर्णय लावायचा आपल्याला, तर 11 अक्षौहिणी सैन्य दुर्योधनाकडे होतं. 11 अक्षौहिणी मतदान त्याच्याकडून पडलं असतं दुर्योधनाकडून, आणि 8 अक्षौहिणी सैन्य फक्त अर्जुनाचं होतं, पांडवांचं होतं. आणि मतदान झालं असतं तर श्रीकृष्ण महाराज ज्या पक्षात होते, जे 7 अक्षौहिणी सैन्य होतं ते पक्ष हरला असता, श्रीकृष्ण महाराज हरले असते आणि कौरव जिंकले असते. जे धर्माला धरून नव्हते, अधर्मी कौरव होते, कौरव जिंकले असते. आणि धर्मवान श्रीकृष्ण महाराज, धर्मवान पांडव हे हरले असते. त्यामुळे या लोकशाहीमध्ये पाण्याचीही चव नसते, लक्षात ठेवा. हिंदू म्हणतात हम दो हमारे दो, मुसलमान म्हणतात हम दो नहीं हम 6. कारण की एक माणूस 4-4, 5-5 बायका करतो, आणि त्यांच्यापासून त्यांना 10-10 जर पोरं म्हटलं तर 40 लेकरं एका मुसलमानाचे असतात. असे मी पाहिलेले आहेत. 50-50 लेकरं एका मुसलमानाला पाहिलेले आहेत. मग तुम्ही सांगा, भविष्यामध्ये त्यांचं बहुमत होईल, त्यांचं मतदान एक खट्ट्या पडेल मुसलमानाच्या एखाद्या नेत्याला, आणि मग गल्लोगल्ली हिंसा होऊन जाईल. देव म्हणतात हिंसावरती तेस्त आणि महात्म्य असू नये. मग तुम्हाला ही देश सोडून जावं लागेल. समुद्रात जाता, उडी मारून मरून जाता, कुठे जाता तुम्ही? येणाऱ्या पिढीला तुम्ही कोणतं राष्ट्र दाखवू इच्छिता? जर तुम्ही पापरूप झालात आणि धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्या लोकांना मतदान केलं तर तुम्ही पापरूप होणार. तुमच्या येणाऱ्या पिढींना चांगला भारत दिसणार नाही, तर फक्त आणि फक्त गल्लोगल्ली बकरीच्या दिवशी नाल्यांमध्ये रक्त वाहणारा भारत तुम्ही तुमच्या येत्या पिढीला दाखवणार आहात, हे लक्षात असू द्या. हे सांगणं महत्वाचं आहे. ज्यांना वाटत असेल हे विषय असे चरित्रामध्ये नको, त्यांनी माझी पोथी ऐकली नाही तरी चालेल, परंतु हे मार्गदर्शन असणे आवश्यक आहे. ज्यांना आवडते त्यांनी ऐका. आणि मी जे बोललो या संदर्भामध्ये तुमचं काय म्हणणं आहे बरं? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या येणाऱ्या पिढीला तुम्हाला भारत कसा दाखवायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला कोणाला मतदान करावं लागणार आहे? मी कोण्या पक्षाचा नाही, अजून एकदा सांगू इच्छितो बरं का. पुनश्च एकदा मी पुनरावृत्ती करू इच्छितो की मी कोण्याही पक्षाचा नाही,
ना मी कोण्या पक्षाचं नाव घेतलं की यालाच मतदान करा त्यालाच मतदान करा. मी फक्त तुम्हाला तत्व सांगितलेली आहेत, या तत्वानुसार चाला. देव म्हणतात पापरूप प्रजा होणार आहे भविष्यामध्ये. पापरूप तुम्ही होणार नाही हे देवाला दाखवून द्यायचे. मी तुम्हाला फक्त तत्व सांगितलेले आहेत, त्या तत्वानुसार तुम्हाला मतदान करायचं आहे. जेव्हा केव्हा मतदान येईल तुम्ही मतदान करू शकता, परंतु मी ज्या गोष्टी सांगितल्यात याचा विचार नक्कीच झाला पाहिजे. तर असो, आपल्या चरित्राकडे वळूया आपण. काय म्हणतात देव? पापरूप प्रजा होईल. आणि तुम्ही सांगा, पापरूप प्रजा जर झाली तर मग राजा कसा होईल? जर दारूच्या बाटल्या घेऊन पैसे घेऊन जर मतदान होत असेल तर नक्कीच जो नेता असेल, जो मुख्यमंत्री पदावर बसेल, तो कसा असेल? भ्रष्टाचारी असेल. मग काय होईल बरं पुढे चालून? देव तेही सांगतात, राजा पिडिलिया प्रजा साजा विंजा शरण जातील. मग असा राजा सत्तेवर आला म्हणजे आताच्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो एखादा आमदार आहे, एखादा मुख्यमंत्री आहे, एखादा मंत्री आहे. हे छोटे छोटे राजे आपण म्हणू शकतो, खंडमंडळीचे राजे, मांडलिक राजे. तर असे राजे जर भ्रष्ट राजे सत्तेवर आले तर प्रजा घाबरून जाईल. जसं तुम्ही पाहिलं आताच आपल्या महाराष्ट्र सरकारने काय केलं? विदेशी जे बियर असते, विदेशी मद्य जे आहे त्यावर 50% इम्पोर्ट ड्युटी कमी केलेली आहे. 50% टॅक्स कमी केला म्हणजे 50% विदेशी दारू आपल्या भारतामध्ये स्वस्तात विकली जाईल आणि आपली जे महाराष्ट्रातली प्रजा आहे ती स्वस्तात दारू पिईल. आणि सर्व जनता म्हणत आहे पेट्रोलचे रेट कमी करा, पेट्रोलवरचा टॅक्स कमी करा, वॅट कमी करा. तर आपलं जे महाराष्ट्राचं सरकार आहे, जे उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री आहेत, यांना सांगितलं तर ते पेट्रोलवरचा टॅक्स कमी करायला तयार नाहीत. दारूवरचा टॅक्स कमी केला, 10% नाही, 15% नाही, सरळ 50% टॅक्स कमी केला. म्हणजे बघा तुम्ही, भ्रष्ट राजा जर पदावर बसला तर काय होऊ शकते. ज्वलंत उदाहरण आहे, मी खोटं बोलत नाही. आताही तुम्ही गुगलवर पाहू शकता सर्च करून, किंवा वर्तमानपत्रामध्ये पाहू शकता की इम्पोर्टेड वाईन स्वस्त झालेले आहेत 50%, कारण त्यांचे टॅक्स कमी झालेले आहेत. 50% इम्पोर्ट ड्युटी कमी केलेली आहे. आणि पेट्रोल जशाच तसा आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरचा टॅक्स कमी केला, परंतु राज्य सरकारने टॅक्स कमी केला नाही. राज्य सरकार सामान्य जनतेकडून पेट्रोलच्या रूपाने टॅक्स घेतच आहे. एक प्रकारचं शोषण चालू आहे सामान्य जनतेचं. तर देवही इथे आपल्याला तेच म्हणतात. काय म्हणतात देव? राजा पिडिलिया प्रजा साजा विंजा शरण जातील. राजा एवढा त्रास देईल जर पापरूप प्रजा झाली आणि भ्रष्टाचारी लोकांना मतदान केलं तर हे भ्रष्टाचारी लोक सत्तेवर बसल्यानंतर दारू स्वस्त करतील, पेट्रोल महाग करतील, सामान्य जनतेला पिळून खातील, शोषण करतील सामान्य जनतेचं. आणि अशी पिडलेली जनता, राजाच्या या त्रासाने पिडलेली जनता सांजा विंजा शरण जातील, म्हणजे एकदम दुर्गम प्रदेशामध्ये राहायला जातील, जिथे हे राजकारणी लोक पोहोचणार नाहीत. अशी परिस्थिती या जनतेवर येईल असं स्वामी म्हणतात. बघा, 800 वर्षापूर्वी देवाने कसं तंतोतंत सांगितलेलं आहे आणि जशाच तसं बसलेलं आहे. तुम्हाला ज्वलंत उदाहरण, आताच चालू उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे मी. नगरे पुरे पाटणे ओसे होतील. नगर, पूर, पाटण, मोठे मोठे शहर ओस पडून जातील. काही काही भागामध्ये शहरं ओस पडलेली आहेत. जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत जिथे मोठ्या मोठ्या सिटी ओस पडलेल्या आहेत. तर तसं भविष्यामध्ये जास्त प्रमाणावर होणार आहे असं देव म्हणतात. हा जर कोरोना जर वाढला असता तर साहजिकच आहे, लोक जर जास्त मेले असते तर गावाच्या गावं आणि शहराच्या शहर रिकामे झाले असते. हाळ्या पाळ्या वसतील, पालिवणे वसतील. छोट्या छोट्या जिथे वस्त्या आहेत तिथे हे लोक जाऊन राहतील. नगर शहर मोठे मोठे बंद पडून जातील. डोंगरामध्ये, रानामध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये छोट्या छोट्या वस्त्या करून लोक राहतील. पालिवणे वसतील, जिथे पालं ठोकून लोक राहतात अशा ठिकाणी जाऊन लोक राहायला लागतील या राजा लोकांच्या त्रासामुळं. स्वामींचा म्हणण्याचा हेत काय? राजा म्हणजे आताच्या काळात सांगायला गेलं तर मुख्यमंत्री किंवा खासदार, हे जे राजनीतिक लोक भ्रष्टाचारी आहेत यांना कंटाळून लोक असे सोडून जातील गावच्या गाव. कारण आता लोकशाही आहे ना, तर या दृष्टिकोनातून राजा म्हणजे मुख्यमंत्री असा अर्थ लागतो इथे. रायाच्या राण्या कोद्या भातया पडती. राजाच्या राण्या भात खाण्यासाठी तडपडतील, धावून धावून जातील आणि भात खातील, कारण अन्न मिळणार नाही खाण्यासाठी. परुसीची सेते होतील. एवढे जमिनीचे तुकडे 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 पडून जातील की पूर्वीच्या काळामध्ये परस बागा असायच्या बघा. जे जुने कोणी दर्शक असतील त्यांना माहिती आहे परसबाग कशाला म्हणतात. घराच्या पाठीमागे एक 4-5 गुंठ्याचं रान, ज्याच्यामध्ये घरापुरतं आपलं 1-2 वांग्याचं झाड, जे आपल्याला घरी लागते साहित्य, समजा मिरच्या लागतात, वांगे लागतात, गवारच्या शेंगा लागतात, माळवं लागते, जे काही भाजीपाला लागते ते परसबागेमध्ये लावायचे पूर्वीचे लोक. मग टमाटे, वांगे
आवऱ्याच्या शेंगा, गवारीच्या शेंगा, वालाच्या शेंगा हे असे लावायचे. परसबागेमध्येच पर्याप्त असं उत्पादन घ्यायचे लोक. जे काही भाजीपाला लागते ते घरच्या घरी आपलं भागून जायचं. तर देव म्हणतात ज्याप्रमाणे परसबागा आहेत 2-4 गुंठ्याच्या, तेवढाले शेत होतील लोकांचे. 4-4 गुंठ्याचे तुकडे पडून जातील. इतके तुकडे होऊन जातील. माणसं एवढे वाढतील आणि जमिनी एवढ्या कमी होऊन जातील. प्रत्येकाच्या हिशाला 4-4, 5-5 गुंठे जमीन येईल. कुहाची उदके होतील, छोटे 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 तळे होऊन जातील. आता आपण बघतोच शेतामध्ये छोटे छोटे तळे होतच आहेत. शेततळे मोठे तळे नाही राहणार, आता छोटे छोटे तळे होऊन जातील असं देव म्हणतात. आंजुळी भरी सोने घ्याओ, मग चुळूद का सुआओ. लोक म्हणतील आंजुळभर सोनं घ्या आणि मला एक चुळभर उदक द्या, म्हणजे पाणी द्या प्यायला, तरीही पाणी मिळणार नाही. आंजुळीभर सोनं दिल्यानंतर एक चुळभर पाणी मिळणार नाही. एवढी भयंकर परिस्थिती राहणार आहे. आणि अन्नाविषयी कसं राहणार आहे तेही देव सांगतात. आंजुळी भरी सोने घ्या का, मग घासू अनासो आका. लोक म्हणतील आंजुळभर सोनं घ्या, आम्हाला घासभर अन्न द्या, परी तो लहाती ना. परंतु आंजुळभर सोनं जरी दिलं तरी एक घासभर अन्न मिळणार नाही. एवढी परिस्थिती वाईट होणार आहे भविष्यामध्ये, ज्यावेळेस कलियुगाचा अंत होईल. कलियुगाच्या शेवटच्या वेळेची गोष्ट देव सांगत आहेत. त्यावेळेला कसं राहील. तावी नर्मदा आदी करुणी महानदिया आटती. जी तापी नदी आहे, किती मोठी नदी आहे. नर्मदा नदी किती मोठी आहे. तेवढ्या मोठ्या मोठ्या नद्या आटून जातील. तावी नर्मदे विहिरे की जती. त्या तावी नदीमध्ये, नर्मदा नदीमध्ये लोक विहिरी करतील पाण्याच्या शोधामध्ये. तिथे पाणी मिळेल का आपल्याला म्हणून, परंतु पाणी मिळणार नाही. अंगुष्ट प्रमाण मनुष्य होतील. तुमचा अंगठा जेवढा आहे, या अंगठ्या एवढाला एक एक माणूस होईल. एक एक बाई अंगठ्या एवढाली होईल. दोघे दोघे होतील, दोघं राहतील. तियेची जन्मतील तियेची वर्तती. मग त्यांच्या पोटी जे जन्माला येतील ते पुढे तसेच वर्तन करतील. कृमितुल्य आयुष्य होईल. 100 वर्षे आयुष्य नाही तर कृमितुल्य, जशी आळी किडा असते त्याप्रमाणे आयुष्य होऊन जाईल. तर या कृमी कीटकांचं आयुष्य किती असते. कोणी 7 दिवसाचे असतात, कोणी 12 दिवस जगतात, 7-12 दिवस असे जगतात फक्त. तर तसे माणसं जगतील. मग 12 वरिखे अनावृष्टी अविरखणे जाईल. मग 12 वर्षापर्यंत पाऊसच पडणार नाही. 12 ही आदित्य तपतील. 12 आदित्य एकदम भयंकर असे तपतील. पर्वता आदी करुणी चुनियाचे खडे ऐसे भाजती. ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये चुन्याचे खडे भट्टीमध्ये टाकून भाजायचे आणि एकदम लाल व्हायचे, त्याप्रमाणे पर्वत जे आहेत त्या चुनखड्यासारखे हे सर्व डोंगर भाजून निघतील असं देव म्हणतात. मग 12 वरिखे अतिवृष्टी होईल. मग 12 वर्षापर्यंत सतत पाणीच पाणी पडत राहील, पाऊसच पाऊस पडत राहील. हस्तीचे सोंडियेस नियास धारा पडती. हत्तीच्या सोंडीतून जशी धार मोठी पडते बाहेर, किंवा हत्तीची सोंड जेवढी जाड असते तेवढ्याल्या धारा आकाशातून पडतील. ढगामधून तेवढ्या जोरात धारा पडतील. श्रीकराचा अनुकारू अवघी पृथ्वी उदकमय होईल. स्वामींनी श्रीकराचा म्हणजे हाताचा अनुकार केला की एवढ्या धारा पडतील म्हणून. त्या हत्तीच्या सोंड एवढ्या धारा पडतील. अवघी पृथ्वी उदकमय होईल. पूर्ण पृथ्वीवर पाणीच पाणी होईल. मग अवघी भूमी समस्तळ होईल. लोणी व तो फटिकाकार होईल. त्यावरी कृतयोग रचेल. अशी पृथ्वी भाजून निघेल. आणि इथे जसं स्वामींनी सांगितलं की पाणी खूप पडेल आणि मग पूर्ण जमीन अशी समस्तळ होऊन जाईल, एकदम सपाट होऊन जाईल. ज्याप्रमाणे लोणी असते एकदम स्फटिकाकार अशी जमीन होऊन जाईल, एकदम नरम. आणि मग त्यावर कृतयुग रचल्या जाईल असं देव म्हणतात. आणि पाठभेदानुसार असं सांगितलेलं आहे की एकदम सोसाट्याचा वारा चालेल 12 वर्ष आणि मग ती जमीन पूर्ण सुकून जाईल आणि मग त्यावर कृतयुगाची रचना होईल. युगा विपरीत धर्मानुष्ठानवंता कृतयोगी जन्म. जे जीव या 4 युगाच्या विपरीत अनुष्ठान करतात त्याचा कृतयुगी जन्म होतो. युग पुरे तो अवघडा असे, कृतयुग येईपर्यंत त्याला अवघड्यात ठेवण्यात येते. कळयुगी जन्म मात्रे चौकडीपर्यंत नरक. कळयुगामध्ये जन्माला आलेला व्यक्ती जो आहे त्याला चौकडीपर्यंत नरक जे आहेत ते नक्कीच होतात. म्हणजेच 60 लाख वर्ष नरकामध्ये सडत राहावं लागते या जीवाला कळयुगामध्ये जन्माला आल्यानंतर. तर तुम्ही विचार करा, कळयुगामध्ये जन्मल्यानंतर एवढी जर शिक्षा असेल तर हे कळयुग किती पापी असेल. आणि म्हणून देवाने सांगितलं चांगला देवधर्म करा, मी तुम्हाला मोक्ष देतो. 60 लाख वर्ष नरकामध्ये सडण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. तुम्ही मला शरण या, देव म्हणतात, मी तुम्हाला नरकात जाऊ देणार नाही. परंतु आपल्याला प्रपंचच गोड वाटतो. प्रपंचातून आपल्याला वेळच मिळत नाही, फुरसतच मिळत नाही. आणि मग म्हणतो वेळ मिळाला तर देवधर्म करायचा.
अहो, आयुष्यच आपलं राहिले 60-70 वर्ष. आता या 60-70 वर्षामधून तुम्ही जर सर्व आयुष्य प्रपंचालाच देत असाल आणि देवासाठी काहीच काढत नसणार, तर तुमच्यामध्ये आणि पशूंमध्ये काही फरक राहिला का? बरं, हेही तुम्हाला माहित आहे 60 लाख वर्षाचं नरक वाट बघत आहे. कलियुग संपलं हे की तुम्हाला अशा नरकात टाकतील सगळ्या देवता, या यमदूत जे आहेत ते, की 60 लाख वर्षापर्यंत तुम्हाला नरक यातना भोगाव्या लागतील. एवढं मोठं नरक आपल्याला भोगायचं आहे, तरी पण आपल्याला देवधर्म करा असं वाटत नाही. देवधर्म कधी करायचा असतो? सर्व कामं आटोपल्यावर मग देवधर्म, असे आपले विचार असतात, जे पूर्णपणे चुकीचे आहेत. आपण असं म्हणायला पाहिजे, सकाळी उठल्यानंतर किमान 1 घंटा देवधर्म झाला पाहिजे, नंतर बाकीचे कामं करू. तर नेमकं याच्या उलटा करतो आपण. सर्व कामं झाल्यावर वेळ मिळालाच तर देवधर्म, म्हणजे सर्व उलट झालेलं आहे काम. ना तुमचे घरचे कोणी सोबत येणार आहेत, आई बाप नवरा बायको जे काही आहेत, मुलं मुली नातू आजी आजोबा, हे कोणीच सोबत येणार नाहीत आपल्या. आणि अशा यांच्यासाठी आपण आपल्या जीवनातील अनमोल असा वेळ खर्च करतो आणि नरकाचे द्वार उघडेच ठेवतो. जर देवाची भक्ती केली तर देव म्हणतील नरकाचे द्वार तुझ्यासाठी मी बंद करत आहे, ये माझ्याकडे. परंतु ते आवडत नाही आपल्याला. म्हणून देव इथे सांगत आहेत की इथे जन्माला आल्यानंतर 60 लाख वर्षाचं नरक आहे, देवधर्म करा चांगला, असं देव म्हणत आहेत. युगा विपरीत धर्मानुष्ठान घडे त्या चौकडी चुके. युगा विपरीत धर्मानुष्ठान घडलं तर त्याला चौकडीचे नरक चुकतात असं देव म्हणतात. युगा विपरीत धर्मानुष्ठान घडे तया चौकडी चुके. युगा विपरीत म्हणजे काय? तर चौयुगाचे जे धर्म आहेत देवता धर्म, त्या धर्माच्या विपरीत जर आपण धर्मानुष्ठान केलं, म्हणजे ईश्वर धर्माचं जर आचरण केलं, तर त्यालाच चौकडी चुकत असते, असं देव स्पष्टपणे इथे सांगतात. मग महादायसी म्हणतील जी जी तरी ऐसी दुःखे कायसे न चुकती. देवाला महादायसा म्हणतात की देवा, असे जे भयंकर असे दुःख आहेत हे कशामुळे चुकतील बरं? सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई येथीच्या होई जे येथोनी म्हणितले ते की जे तै चुके ती. स्वामी म्हणतात बाई तुम्ही आमचे व्हा, आम्हाला शरण या आणि आम्ही म्हटलं ते करा, मग तुमचे हे सर्व दुःख चुकतील. यावरी महादायसी पूसले. यावर महादायसा पुन्हा प्रश्न करतात, जी जी कळी धर्म ऐसे तरी युग धर्म कैसे जी. महादायसा विचारतात जी जी कलियुगातले धर्म असे आहेत, तर युग धर्म कसे आहेत, बाकीच्या युगाचे धर्म कसे आहेत? सर्वज्ञ म्हटले बाई सकळी साधने ती युगी वर्तती प्रथम युगी नाही. चौयुगी हिंसा धर्म. यावरी महादायसी पूसले जी जी प्रथम युगीची काही व्यवस्था. स्वामी म्हणतात बाई सकळही साधने, जे काही देवतेंचे साधने आहेत ती तिन्ही युगामध्ये वर्ततात, प्रथम युगी नाही. म्हणजे कृतयुगामध्ये फक्त मायेच आधिपत्य आहे आणि तिचंच तिथे कार्य चालते, सर्व इतर देवतेंचं तिथे चालत नाही. बाकीच्या 3 युगामध्ये सकळ देवतेचे साधन वर्ततात. चौयुगी हिंसा अधर्म. 4ही युगामध्ये हिंसा करणं हा अधर्म आहे. यावरी महादायसी पूसले. महादायसी विचारतात प्रथम युगाची म्हणजे कृतयुगाची व्यवस्था कशी आहे हे पण आम्हाला सांगा. सर्वज्ञ म्हणतील स्वामी म्हणतात बाई तियुगी द्वंद्वावस्थान. तियुगी द्वंद्वावस्थान म्हणजे दोघे दोघे राहतात. तियुगी अंती विकार. तियुगी अंती विकार, दोघे दोघे राहतात म्हणजे कोण? काय पुरुष पुरुष दोघे दोघे आणि स्त्री स्त्री दोघे दोघे राहतात का? नाही, स्त्री आणि पुरुष असे दोघं दोघं हे एकत्र राहतात. तियुगी अंतिविकार. तियुगी म्हणजे कृतयुगी, अंती म्हणजे त्या माणसांच्या मरण समयाच्या वेळेला, मरणाच्या थोडं वेळ अगोदर अंतिविकार. तियुगी अंतिविकार म्हणजे 1 लाख वर्षाचं आयुष्य आहे त्या माणसाला. 1 लाख वर्षाचं आयुष्य आहे तिथे, तर 99,999 आणि वर 3 महिने एवढं आयुष्य झालं त्या माणसाचं की मग त्याला विकार उत्पन्न होतो मनामध्ये. तियुगी अंतिविकार. मनामध्ये रजवासना निर्माण होते, विषय वासना निर्माण होते. आयुष्याचा अंतिविकार निमित्त देहपात. आणि मग ते दोघे संबंध करतात आणि मग त्यांचा अंत होतो. आयुष्याचा अंती विकार निमित्त देहपात. काय म्हणतात बघा देव, त्या आयुष्याच्या अंती त्यांच्या त्या विकारामुळे, त्या संबंधामुळे देहपात होतो, म्हणजे ते मरण पावतात मग शेवटी. ती युगी मनोद्वंद्वे आती. त्या युगामध्ये मनोद्वंद्वे आहेत, परी देहद्वंद्वे नाही. देहद्वंद्वे म्हणजे काय? जे काही आपले अष्टस्वभाव आहेत ते नाही. मनोद्वंद्वे आहेत, संकल्प विकल्पात्मक मन आहे, विचार येतात जातात हे चालते, परंतु तिथे भूक लागत नाही, तहान लागत नाही, खाण्याची गरज नाही, पिण्याची गरज नाही, अष्टस्वभाव नाहीत तिथे. ऐसा गोसावी युग धर्म निरूपिला. अशा प्रकारे देवांनी इथे युग धर्माचं निरूपण केलेलं आहे. मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगत असतो प्रत्येक वेळेला, ज्यावेळेस कुठे असा विषय निघतो ब्रह्मचर्याविषयीचा किंवा असा काही तत्संबंधी विषय निघतो,
की मी सांगत असतो की आपल्याला मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर फक्त ब्रह्मचर्याचंच पालन करायचं आहे, कारण की ब्रह्मचर्य हे जीवन आहे मनुष्य जन्मामध्ये. तर या प्रसंगावर, या निरूपणावर आपल्याला परमेश्वराकडून म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींकडून या म्हणण्याला दुजोरा मिळतो. मी जे म्हणत असतो की विषय संबंध जो आहे तो फक्त संतती प्राप्तीसाठी करायचा आहे. हे निसर्ग चक्र आहे, प्रकृतीचा नियम आहे. इथे बघा तुम्ही, कृतयुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य आहे, कधीही यांनी विषय संबंध केलेला नाही. स्त्री पुरुष एकत्र होते, विषय संबंध केलेला नाही. तर काय म्हणतात देव, तिये योगी अंतिविकार, म्हणजे मरणाच्या काळाला फक्त आता संतती प्राप्त झाली पाहिजे, म्हणजे पुढची पिढी चालली पाहिजे, म्हणून तिथे विषय संबंध करतात ते. आणि मग लेकर जन्माला आले की ते मरून जातात. म्हणजे काय सांगते आपल्याला परमेश्वराचा नियम, फक्त संतती प्राप्तीसाठी विषय संबंध करणे, हे आपल्याला इथे पुन्हा एकदा स्वामींनी इथे दाखवून दिलेलं आहे. कारण स्वामींचं स्पष्ट वाक्य आहे, तिये योगी अंती विकार. यावरून आपल्याला बरीचशी काही माहिती मिळते. आणि ब्रह्मचर्य हेच जीवन आहे, याला पण दुजोरा मिळतो आपल्याला या वाक्यावरून. या दाम्पत्याने, त्या कृतयुगीच्या दाम्पत्याने फक्त संतती प्राप्तीसाठी विषयोपभोग घेतलेला आहे आणि संतती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी स्वतःचाच देहाचा त्याग केलेला आहे. 1,00,000 वर्ष जगले परंतु कधीही विषय संबंध केला नाही. तर हा प्रकृतीचा नियम आहे, परमेश्वराचा नियम आहे हा. आणि याच्या विरोधात जर वागलो आपण तर आपली शरीर संपत्ती कशी चांगली राहील, कशी सदृढ राहील. तर असो, आजचा वेळ खूप झालेला आहे. तिसरं चरित्र तुम्हाला मी सांगणार होतो, पण वेळेअभावी आपल्याला आता ते चरित्र आज घेता येणार नाही. आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये ते चरित्र घेऊया. तर आजच्या या ज्ञानसत्रामध्ये तुम्हाला ज्या ज्या काही गोष्टी आवडल्या असतील त्या गोष्टी कमेंट करा. आजच्या स्वामींच्या निरूपणावर तुमचं मत काय आहे ते पण सांगा. आणि स्वामींनी जे कृतयुगाची व्यवस्था सांगितलेली आहे ती व्यवस्था तुम्हाला कशी वाटली, त्या व्यवस्थेतून, कृतयुगाच्या धर्म व्यवस्थेतून आपल्याला काय घेण्यासारखं आहे हे कमेंट बॉक्समध्ये उत्तर कमेंट करा. हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. कृतयुगाच्या धर्म व्यवस्थेवरून आपल्याला काय लक्षात येते, आपण काय घेतलं पाहिजे त्यांच्याकडून, हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचं ज्ञानसत्र नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर आता पाहूयात आपण मागच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. मागच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, स्वामींनी महादायसांचं नामकरण अनुभवदेव असं का केलं. यामागचं कारण असं होतं, कारण महादायसांनी अर्थ केला होता ब्रह्मानुभूतीचा, की परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे ब्रह्म आहेत, आम्ही त्यांची अनुभूती घेत आहोत, म्हणजे आम्हाला ब्रह्मानुभूती प्राप्त झाली. दुर्लभ कसं काय म्हणताय तुम्ही. आणि असा अर्थ केल्यानंतर मग स्वामी म्हणतात, खरंच तुम्ही जर ब्रह्माचा अनुभव घेत आहात तर मग तुम्ही अनुभव देव आहात. आणि मग असं म्हणून देवाने तिथे नामकरण केलेलं आहे महादायसांचं अनुभव देव असं. ज्याप्रमाणे तुम्ही मागच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच बरोबर देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन लीळेंसह, ज्यामध्ये चिंचकरंटा अन्न निष्पत्ती महादायसा विस्मयो, महादायसा राजकुमारू अनुवादू, महादायसा नित्य उपासित्व कथन तथा भिक्षा काळ निरूपण असे 2-4 चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन लीळेंसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड